वेगळं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक टप्प्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. मी ज्यावेळी मंत्री झालो त्यावेळी मी पाहिलं मुलांनी सर, एवढी लोकांची गर्दी की आमच्या घराच्या आसपास 2 किलोमीटर 1 किलोमीटर गाड्यांच्या रांगा असायच्या. सकाळी 6ला माणसं यायची. मग मी PA वाढवलं, शासकीय अधिकारी आले, मग कलेक्टरला फोन, तहसीलदारला फोन, DYSP ला फोन, ह्याला पत्र त्याला पत्र, एवढी गर्दी. आणि लोक कौतुक करायचे, तुम्ही आला की फोन लावताय, तुम्ही आला की पाणी पुरवठ्याला पैसे देताय, तुम्ही तुमच्याकडे आलं की रस्त्याला पैसे मिळतील, आरोग्याला पैसे मिळतील, तुम्ही आम्हाने आल्यानंतर चहा देताय. आता कौतुक वाढलं की मला वाटायला लागलं की चहाच्या ऐवजी येणाऱ्या माणसाला नाश्ता दिला पाहिजे. मग मी नाश्ता सुरू केला. लोक म्हणले, भाऊ तुमच्याकडे आलं की उपाशी पोटी माणूस जात नाही. मग मी भाकरी सुरू केल्या, कारण कौतुक हे माणसाला फसवत असतं. लोक एवढं कौतुक करायचे की भाऊ तुमच्यासारखा मंत्री बघितला नाही. मला सकाळी उठायला उशीर झाला तर मी पोरांना कावायचा, माणसं खाली आली ती त्यांना चहा द्या, त्यांचं ऐकून घ्या. पोरं म्हणायची, हे भाऊ तुमचं रोजच आहे, जरा थांबा, आम्हाला खाऊन दे घासवर. आणि मंत्री पद गेल्यानंतर जसं शेतामध्ये जुंधळ्याच्या ताठव्याला जुंधळ्याचं कणीस फुलावं, दाणं भरावं आणि पाखरांनी यावं, पोटवर खावं, आणि ज्यावेळी त्या जुंधळ्याच्या कणसामधलं दाणं संपतात त्यावेळी पाखरं मात्र गायब होतात. हा काळ सुद्धा मी अनुभवला आणि बघितला. पाखरं गेली निघून, मी एकटाच राहिलो. आता कौतुक करणारा बी गडी नाही, म्हणजे खऱ्या अर्थानं कौतुकाचा वर्षाव हा आपल्याला स्फूर्ती देत असतो, परंतु तो वर्षाव हा तुमच्यासाठी आहे. चांगली बातमी दिली की जेवणाचा बेत करूया म्हणून फोन येतो. वाईट बातमी दिली तर अनेक ठिकाणी निरोप दिले जातात. माझं त्यांचं काही वाईटपण नव्हता, वाईटपणा काही नव्हता, पण ह्या अमक्याच्या सांगण्यावरनं बातमी दिल्या. हा गैरसमज विरोधात येणाऱ्या व्यक्तीचा प्रत्येकाचा असतो, तसा माझा बी होयाचा. पण आता मला मात्र, मी सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळीला सांगतो, मी अलीकडं एक चांगला पॅटर्न राबवलं. कशी बी बातमी येऊ दे, वाईट येऊ दे, चांगली येऊ दे, आपली आलीच पाहिजे. कारण टीव्हीच्या जाहिरातीचा दर लय महाग आहे. मला वाटतं मिनिटाला 5 लाख 6 लाख आहे. तर 5 मिनिटं 2 मिनिटं वाईट जरी आपली बातमी आली तर समाजाला कळल तरी हो गडी जिवंत आहे, अजून मेलेला नाही. कशी बी होते ती आली पाहिजे. माणूस चर्चेतून संपला की त्याचं डिव्हॅल्युएशन होतं, तो आपोआप संपतो. त्याच्या चर्चा राहिल्या पाहिजे, तो चर्चेत असला पाहिजे. आता आमचे स्वाभिमानी जे नेते आहेत, काही लोक म्हणायचे, तुम्ही कधी कधी राजू शेट्टीवर का बोलता? अरे चर्चाच होत नसल्या तर बोलावं लागतंय. बरं, मी बोललो की दुसऱ्या दिवशी ते बोलतंय, मग आम्ही 2-4 दिवस चर्चेत राहतो. या सदाभाऊ राजू शेट्टी, सदाभाऊ राजू शेट्टी. पण त्याला बी माहित आहे, ह्यानं बोलल्याशिवाय आपण चर्चेत येत नाही. मला बी माहित आहे, ते बोलल्याशिवाय मी चर्चेत येत नाही. चर्चेत असला पाहिजे. चर्चेत माणूस असला तर ते जिवंतपणाचं लक्षण आहे, असं माझं मत आहे. ते जिवंतपणाचं लक्षण आहे. मी मंत्री झाल्यावर अधिवेशनच्या काळामध्ये प्रचंड अभ्यास करायचा. प्रश्न असला की दुसऱ्या दिवशी सभागृहात जाऊन आपल्याला ह्याचं उत्तर 100 पानं, 200 पानं
एवढं वाचन पाठे 4 वाजेस्तोवर सभागृहात मी तयारीनं जायचा आणि प्रश्न सुरू झाले, मी उत्तर द्यायला लागलो की मला कागदच घावायचं नाही. म्हणजे पहिला कागदाचं सांगावं का दुसऱ्या सांगावं, नुसता मी कागद चाळत बसायचा. ही भानगड काय आहे म्हटलं. मी एकनाथ खडसे साहेबांच्याकडे गेलो. खडसे साहेबांना म्हणलो, खडसे साहेब एवढा अभ्यास करतोय मी, पण माझं उत्तर काही नीट जमाना झालं. म्हटले काहीच अभ्यास करू नका, सभागृहात बसून राहा. इथं 288 आमदार आहेत, तुम्हाला सगळा महाराष्ट्र वाचता येईल. तिथं बसून राहा आणि फक्त मी तुम्हाला काही सूचना देतो त्या पद्धतीनं काम करा. एखादा प्रश्न घन आला, उत्तर अवघड आहे असं वाटलं तर फक्त एवढं म्हणायचं, सन्माननीय सदस्य आपण विचारलेला प्रश्न योग्य आहे, निश्चितपणानं न्याय मिळाला पाहिजे आणि यामध्ये कोण दोषी असतील त्याच्यावर निश्चितपणानं कारवाई केली जाईल. मग कुठलाही मला प्रश्न आला, अमक्या अधिकाऱ्यानं कृषी खात्याच्या ठिबक सिंचन मध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, तिथं एवढ्या कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे, पुढनं प्रश्न असेल, मी म्हणायचा निश्चितपणानं तो प्रश्न योग्य आहे, तुमचा तपासून पाहिलं जाईल आणि त्यात दोषी आढळल्यानंतर त्याच्यावरती कारवाई केली जाईल. ते पुढे म्हणणार या उत्तरावर आमचं समाधान नाही, मंत्री महोदयांनी स्पष्ट सांगावं या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार. मग म्हणायचं चौकशी समिती नेमली जाईल. प्रतापजी, मी एवढ्या चौकशी समित्या नेमल्या, मलाच कळलं नाही कुठली समिती काय. म्हणजे मी सभागृहात म्हणायचा चौकशी समिती नेमली जाईल, नंतर मलाच पत्ता लागायचा नेमलंय कुणाला.